Morning, everyone. Let's start our remaining question. Scope of business. Right? In last lecture, we were discuss about scope first part, that means industry. Okay, and its four type. So ज्यामध्ये आपण काय बघितलं? Extractive industry, then genetic industry, then third and service industry. Okay, असे फोर बघितलेले आहेत. We will start second part, commerce. Okay, the second component of scope of business is commerce. It involves the buying and selling of goods and services. So commerce मध्ये बेसिकली काय इन्क्लूड्स असणार आहे? बाइंग अँड सेलिंग ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस and all the activity which are associated with the transfer of goods from the production sources to the ultimate consumer. म्हणजे कॉमर्स बेसिकली कॉमर्स इज अ व्हेरी वायडर कॉन्सेप्ट, जिथे प्रोडक्शन घेण्यापासून डिस्ट्रीब्युशन करण्यापर्यंतच्या सगळ्या गोष्टी काय होणार आहेत तर इन्क्लूड होणार आहेत. राईट. सो इट इज अल्टिमेट कंज्युमर और डेस्टिनेशन. The range of activity related to the commerce take place, that means trade and its to trade. दोन्ही गोष्टी इन्क्लूड्स असणार आहेत. ट्रेड, that means buying and selling, and its to trade, that means which thing help for a trading. ज्या गोष्टी ट्रेडिंग साठी हेल्प करणार आहेत त्या असणार आहेत इट्स टू ट्रेड मध्ये. फॉर एक्झाम्पल ट्रान्सपोर्टेशन आहे, वेअर हाऊसिंग आहे, कम्युनिकेशन आहे, बँकिंग आहे, इन्शुरन्स आहे. दिस इज इट्स टू ट्रेड. ते इट्स टू ट्रेड मध्ये इन्क्लूड होईल. सो बघूया आपण वन बाय वन. राइट डाउन कॉमर्स इंट्रो. फर्स्ट हेडिंग ट्रेड. The process of buying and selling is called trade. Okay, trading ची डेफिनेशन काय सांगितली? The process of buying and selling, it is called trade. It is the process of exchange goods and services among the buyer and seller and both earn the profit. Okay, दोघांचं मेन इंटेन्शन काय असणार आहे? प्रॉफिट मिळवणे. आता कस्टमर प्रॉफिट मिळवण्याचे इंटेन्शन ऍक्टिव्हिटी करतो का? नाही. That means satisfying his want, need and expectation. कस्टमरना काय अपेक्षित असतं? आपल्या ज्या गरजा आहेत त्या सॅटिस्फाय झाल्या पाहिजे. आणि प्रोड्युसरचं एक्सपेक्टेशन काय असणार आहे? टू अर्न मॅक्सिमम प्रॉफिट. ओके, टू अर्न मॅक्सिमम प्रॉफिट. राईट डाउन. ट्रेडचा इंट्रो लक्षात आला का बघा? ट्रेड मध्ये सिंपल एज दॅट पहिला सेंटेन्स इम्पॉर्टंट आहे. ट्रेडिंग इट इज द प्रोसेस ऑफ buying and selling of goods and services. Okay, that means trading. Trade is classified into two categories, internal and external. Heading the point number first, internal trade. So internal trade, external trade, we were already learned, right? So what is mean by internal trade? Internal trade means buying and selling goods and services. Internal trade means buying and selling goods and services within the country. ओके, जेव्हा आपण एकाच कंट्री मध्ये गुड्स अँड सर्व्हिसेस सेल करतो तेव्हा आपण त्याला इंटरनल ट्रेड असं म्हणणार आहोत. ओके, सो द इंटरनल ट्रेड आयदर होलसेल ट्रेड और रिटेल ट्रेड. अगेन इंटरनलचं क्लासिफिकेशन केलेलं आहे होलसेल ट्रेड अँड रिटेल ट्रेड. क्लिअर? एक्सप्लेन करते, तुम्हाला लिहायला टाइम देईल. क्लिअर झालं असेल तर लिहिता येईल, अदरवाइज नाही. पहिली कॉन्सेप्ट क्लिअर झाली का बघा? व्हॉट इज मीन बाय इंटरनल ट्रेड? इंटरनल ट्रेड मीन्स buying and selling within the country. It is called internal. Clear? लिहा पटकन. Internal trade means buying and selling within the country. Within the country ला अंडरलाइन करा. Buying and selling within the country, it is called internal trade. Internal trade again classified into two categories, wholesale and retailer. Wholesale trade and retail trade. Second sentence लिहा तिथे. Internal trade classified into two categories,
wholesale trade and retail trade. Wholesale trade and retail trade. Clear? घेऊन झालं? Listen, understood and then write. ओके, जर लक्षात असेल तर डिक्टेशनची गरज नाही लागणार. कॉन्सेप्ट क्लिअर झाली आहे का बघा? आपण खूप सिंपल सेंटेन्स घेतोय, डिफिकल्ट नाही घेतलेले. इंटरनल ट्रेड मीन्स बाइंग अँड सेलिंग विदिन द कंट्री. देन अगेन इंटरनल ट्रेड क्लासिफाइड इंटू टू कॅटेगरी, होलसेल ट्रेड अँड रिटेल. क्लिअर? ते आता पॉइंट नंबर स्मॉल फर्स्ट द्या. होलसेल ट्रेड. होलसेल ट्रेड होलसेल माहिती आहे सगळ्यांना? काय असतं होलसेल ट्रेड मध्ये? होलसेल ट्रेड मीन्स होलसेलर परचेसेस गुड्स फ्रॉम इन अ बल्क क्वांटिटी फ्रॉम मॅन्युफॅक्चरर और फ्रॉम अ प्रोड्युसर. होलसेलर काय करतो तर प्रोड्युसर कडून बल्क क्वांटिटी मध्ये गुड्स परचेस करतो आणि त्या बल्क क्वांटिटी तो कोणाला सेल करतोय? रिटेलरला. व्हेरी गुड. ओके, तो काय करणार आहे? रिटेलरला सेल करेल. दिस इज कॉल्ड द होलसेल. देर इज नो डायरेक्ट कॉन्टॅक्ट बिटवीन कस्टमर अँड होलसेलर. होलसेलरचा आणि कस्टमरचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट नसतो. त्यांच्यामध्ये कोण आहे? रिटेलर आहे. दॅट्स इट. एवढंच आपल्याला इथे मेन्शन करणार आहोत. ठीक आहे, लिहून घ्या. होलसेल ट्रेड मीन्स होलसेल ट्रेड मीन्स wholesaler purchases bulk quantity. Wholesaler purchase bulk quantity. बल्ब लिहाल. बल्क हा म्हणजे ह्यूज क्वांटिटी, लार्ज क्वांटिटी, मास क्वांटिटी. बल्क, बल्कचं स्पेलिंग माहिती आहे ना? हा, बल्क क्वांटिटी फ्रॉम द प्रोड्युसर. फ्रॉम द प्रोड्युसर and sell them to the retailer. And sell them to the retailer. Clear? Okay. Okay. Heading the next, retail trade. काय सेंटेन्स फ्रेम कराल सांगा बरं मग आता? रिटेलर परचेस गुड्स फ्रॉम होलसेलर अँड सेल गुड्स टू दी कंझ्युमर. होलसेलर कडून घेईल आणि कंझ्युमरला सेल करेल. दिस इज कॉल्ड द रिटेल ट्रेड. आर यू गेटिंग ना? ओके, कंप्लीट करा. रिटेल ट्रेड मीन्स retailer purchase quantity from wholesaler. Retailer purchase quantity from wholesaler and sell to the consumer. Sell to the consumer. क्लिअर? काय काय बघितलं बघा आपण? टेक युअर टाइम, रीड and repeat, then we will continue remaining point. Okay, take your time, revise करा आधी. बरं, लिसन. शॉर्ट मध्ये मी थोडंसं रिपीट करते. कॉमर्स इट इज सेकंड कंपोनंट बघितलं आपण. देन त्याच्यानंतर बघितलं क्लासिफिकेशन, इंटरनल एक्सटर्नल. देन इंटरनल काय आहे, एक्सटर्नल काय आहे. इंटरनल विदिन द कंट्री लक्षात ठेवा, एक्सटर्नल आउटसाइड द कंट्री और बिटवीन टू डिफरंट कंट्री. हे ट्रेड मध्ये आहे. ओके, देन इज टू ट्रेड मध्ये काय आहे, जे ट्रेडिंग करण्यासाठी सपोर्ट करतील असा पार्ट तुमचा इट्स टू ट्रेड मध्ये आहे. वी विल कंटिन्यू टुमॉरो. हा, बट टीच कोण करतील? तुमच्यामधले काही स्टुडंट करतील. ठीक आहे, कोण कोण करणार आहे? काय काय पॉइंट आहेत बघा त्याच्यामध्ये. फर्स्ट आहे ट्रान्सपोर्ट, देन सेकंड आहे इन्शुरन्स, होलसेलिंग वेअर हाऊसिंग अँड बँकिंग, ऍडव्हर्टाइजमेंट. किती झाले पॉइंट? ट्रान्सपोर्ट 1, इन्शुरन्स 2, 3,
4 5 आहेत. एक मिनिट. थँक्यू.